नमस्कार. महाराष्ट्रामधील तमाम भावी शिक्षकांना गुरुजन चॅनलचा सप्रेम नमस्कार आहे. हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर डॉक्युमेंट्सच्या संदर्भामध्ये तुमच्या मनामध्ये एकही प्रश्न राहणार नाही याची मी शाश्वती देतो. तुमचा कुठलाही प्रश्न असू द्या, आरक्षणाच्या संदर्भामधला असू द्या, नॉन क्रिमिलियरच्या संदर्भामध्ये असू द्या, कॅटेगरीच्या संदर्भामध्ये असू द्या, विषयाच्या संदर्भामध्ये असू द्या, कुठलाही जन्मतारखेचा दाखला असेल, त्याच्यानंतर TC असेल, कुठलाही प्रश्न कशाच्या संदर्भामध्ये, कागदपत्राच्या संदर्भामध्ये, हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुमच्या मनामध्ये कागदपत्राच्या संदर्भामध्ये छोटासा देखील प्रश्न राहणार नाही एवढी मी तुम्हाला शाश्वती देतो. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक बघा. यानंतर तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतील हे तुम्ही एकदा हे बनवूनच घ्या, है ना. कुठलाही डाऊट तुमच्या मनामध्ये राहणार नाही, कारण की पवित्र पोर्टलवरती जी नियमावली आलेली होती त्याच्याशी अनुसरूनच ही सगळी माहिती मी तुम्हाला सांगत आहे. याच्यामध्ये काहीही गोष्ट फेक नाहीये, चुकीची नाहीये. 100% तंतोतंत पवित्र पोर्टलला पाहिजे तशी. आणि मला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला अत्यंत सहजरित्या मी जसं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन 3 ठिकाणी पूर्ण केलेलं होतं. फक्त अमरावती जिल्हा परिषदेला मला जायचंच नव्हतं, जॉईन नव्हतं करायचं म्हणून मी त्या ठिकाणी DVला गेलो नव्हतो. परंतु इथं 3ही ठिकाणी अतिशय सोप्या पद्धतीने मी गेलो, फाईल दिली, लगेच क्रॉस व्हेरीफाय झाली. आणि मी कशा पद्धतीने केली होती तो माझा अनुभव सुद्धा मी या ठिकाणी सांगणार आहे. म्हणजे तुम्हाला सुद्धा DVला काहीही अडचण येणार नाही. कुठले डॉक्युमेंट्स तयार करून ठेवायचे याच्याबद्दल अतिशय सविस्तर, अतिशय सोप्या शब्दांमध्ये तुम्हाला माहिती सांगणार आहे पवित्र पोर्टलच्या GR नुसारच. फक्त तुम्ही हा व्हिडिओ थोडा लक्षपूर्वक ऐका, वाचा, म्हणजे हे सूचना जे त्याच्यावरच्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा, 2,28,808 विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी परीक्षा दिली. एवढ्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. आता जे आहे ते तुम्हाला माहिती आहे, एकाच एक म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यू आणि एकाच 3 म्हणजे विथ इंटरव्ह्यूसाठी तुमची शिफारस करण्यात येणार आहे. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, डॉक्युमेंट्सच्या संदर्भामध्ये सगळ्यात पहिली बाब जी आहे तर तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन जे आहे तर ते 14/5/2025 याच्या पूर्वीचं पाहिजे. लक्षामध्ये. दुसरं महत्त्वाचं म्हणजे काय की तुमचं जर समजा BEd असेल किंवा DEd असेल तर ते 2/5/2025 पर्यंत चालेल. परंतु तुमचं MA असेल, MSc असेल, BA असेल, BSc असेल, कुठलाही वेगळा शिक्षण असेल, एज्युकेशनल क्वालिफिकेशन असेल तर ते मात्र 14/5/2025च्या आधीच पाहिजे. त्याच्यानंतरचं अजिबात चालणार नाही. DEd किंवा BEd कधीपर्यंतचं चालेल तर ते समजा 2/5/2025 नाही, हा हे बघा 25/9/2025 पर्यंतच चालेल. मी तुम्हाला मग थोडंसं चुकीचं सांगितलं. हा जो नियम आहे ह्यानुसार 14/5 पर्यंत एज्युकेशनल क्वालिफिकेशन आणि 25/9 पर्यंतचं कुठलं क्वालिफिकेशन तुम्हाला चालेल त्या ठिकाणी DEd किंवा BEd. लक्षामध्ये. आता पुढे जाऊयात. बघा, जर 14/5/2025 अखेरपर्यंत धारण केलेली शैक्षणिक अर्हता आहे आणि 25/9/2025 पर्यंत अखेरपर्यंत व्यावसायिक अर्हता जर असेल तुमच्याकडे तर तीच विचारात घेण्यात येईल. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला ज्यावेळेस मेरिट लिस्ट तयार होईल तर त्या मेरिट लिस्ट तयार होत असताना कोणत्या गोष्टी लक्षात घेण्यात येतील लक्षात घ्या तुम्ही विद्यार्थी मित्रांनो. तुमचं आरक्षण, तुमचा गट म्हणजे तुम्ही कुठल्या वर्गांसाठी त्या ठिकाणी प्रिफरन्सेस देत आहात, विषय तुमचा नेमका कुठला आहे आणि उमेदवारांनी निवडलेलं प्राधान्यक्रम. आलं लक्षामध्ये. ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. म्हणजे फक्त तुम्ही प्राधान्यक्रम जे दिलेले आहेत ते महत्त्वाचे आहेत का? नाही. तुमची निवड जी ते कशावरती डिपेंड आहे? आरक्षणावरती डिपेंड आहे. कोणत्या वर्गांसाठी म्हणजे कुठल्या वर्गांच्या गटासाठी ते तुम्ही निवडलेलं आहे. उदाहरणार्थ 1 ते 5 असेल, 6वी ते 8वी असेल, हे बघा माझा अक्षर ढिंच्या घेऊन राहिला आता. त्याच्यानंतर 9वी 10वी असेल किंवा मग 11वी 12वी असेल. बरोबर की नाही. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या काय होतील लक्षात होतील. त्याच्यानुसार तुमची जनरल मेरिट लिस्ट जी आहे तर ती काय होईल विद्यार्थी मित्रांनो तयार होईल. पुढे जाऊयात आपण. ठीक आहे, फक्त महत्त्वाचंच तुम्हाला सांगत आहे. आता तुम्ही सेल्फ सर्टिफिकेशन करत असताना तुमचं नाव आणि जो पत्ता आहे तर तो व्यवस्थित टाकला असावा अशा प्रकारची अपेक्षा आहे. कारण की ते जर चुकीचं असलं तर मात्र मग तुम्हाला अडचण त्या ठिकाणी जाऊ शकते. ठीक आहे, याच्या संदर्भामध्ये आपण हे बघितलेलंच आहे. हा, आता नॉन क्रिमिलियरचं सगळ्यात महत्त्वाचं बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणाकडे नॉन क्रिमिनल नसलं तर चालेल. SC, ST आणि ओपन, फक्त या 3 कॅटेगरीमध्ये जर कोणी असेल तरच त्यांना याची आवश्यकता नाहीये नॉन क्रिमिलियरची. अन्यथा तुम्ही कुठल्याही आरक्षणाच्या प्रवर्गामध्ये मोडत असाल तर तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर पाहिजे. आता ह्यामध्ये 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, EWS आणि ACBC. तर EWSचं सर्टिफिकेट हे तुम्हाला 25-26 या वर्षासाठीचं पाहिजे. या ठिकाणी तसं स्पष्ट नमूद केलेलं आहे. आणि नॉन क्रिमिलियर जे आहे तर ते 25-26 या आर्थिक वर्षाचं पाहिजे. म्हणजे तुम्ही ज्या वेळेला सेल्फ सर्टिफाय केलेलं असेल त्याच्या पूर्वीचं पाहिजे.
बरोबर आहे की नाही? म्हणजे तिची तुम्हाला शेवटची तारीख दिली होती 14 मे 2026 पर्यंतची, ती नाही पाहिजे. बरोबर आहे. त्याच्यानंतरची 14 मे 2025 पर्यंतची नाही पाहिजे. त्याच्यानंतरची असली तरी सुद्धा चालेल. म्हणजे डिसेंबर पर्यंत असली तरी सुद्धा तुम्हाला काही अडचण नाहीये. सेल्फ सर्टिफिकेशन करण्याच्या आधी तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर असणं गरजेचं आहे आणि त्याच्यावरती ते 2025-26चं असणं गरजेचं आहे. त्याची इश्यू डेट तेवढ्या पर्यंतची पाहिजे. तुम्ही एका वर्षी आधी काढलेलं असेल म्हणजे 24, 25, 25, 26 आणि 26, 27 या वर्षासाठी जर ते अप्लिकेबल असलं ते सुद्धा चालते. फक्त ते 25, 26 पर्यंत व्हॅलिड असलंच पाहिजे. ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घ्यावयाची आहे. आलं लक्षामध्ये? आता पुढचं बघूयात. हे खूप महत्वाचं आहे. आलं लक्षामध्ये? 25-26चं नॉन क्रिमिलियर पाहिजे असं मी तुम्हाला जस्ट सांगितलं. आणि EWS मध्ये जे विद्यार्थी असतील तर त्यांना काय पाहिजे? 25-26च पाहिजे. आणि एक गोष्ट महत्वाची, ज्यांच्याकडे EWS सर्टिफिकेट आहे, तुम्हाला राज्य सरकारने जे दिलेलं आहे सर्टिफिकेट ते पाहिजे. केंद्र सरकारचं सर्टिफिकेट या ठिकाणी चालणार नाही, कारण की राज्याचे नियम वेगळे आहेत, केंद्राचे नियम असे वेगळे आहेत. त्यामुळं मुद्दा क्रमांक 12 मध्ये त्यांनी EWS सर्टिफिकेटसाठी हे कंपल्सरी सांगितलेलं आहे की जे तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे तर ते कोणाचं असावं? ते फक्त आणि फक्त महाराष्ट्र राज्यासाठीचं लागू असलेलं असावं, बाहेरचं चालणार नाही. आलं लक्षामध्ये? म्हणजे EWSचा सुद्धा आता प्रश्न काय झाला? सॉल्व्ह झाला. आता ज्या विद्यार्थ्यांना आरक्षणाचा फायदा घ्यायचा असेल त्यांच्यासाठी तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असणं गरजेचं आहे. बरोबर की नाही? म्हणजे तुमच्याकडे डोमेसाईल असणं गरजेचं आहे. आता डोमेसाईल कुणाकडे नसलं तर चालेल, जे बाहेर राज्यामधले आहेत. उदाहरणार्थ कुठल्याही राज्यामध्ये त्यांनी शिक्षण पूर्ण केलेलं असेल आणि त्यांनी जर समजा महाराष्ट्रामध्ये या टेटमध्ये जर अप्लाय करतो म्हटलं तर ते करू शकतात का? हो, त्यांना काही अडचण नाही आहे. महाराष्ट्राचा रहिवासी असेल तुम्ही आणि सोबत तुम्हाला आरक्षणाचा फायदा घ्यायचा असेल तर मात्र ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांना इंटरकनेक्टेड आहेत. म्हणजे तुमच्याकडे त्या ठिकाणी कंपल्सरी डोमेसाईल सर्टिफिकेट पाहिजेच. डोमेसाईल सर्टिफिकेट जर नसेल तर मात्र तुम्हाला आरक्षणाचा फायदा घेता येत नाही. आणि त्यासोबतच महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या बाउंड्रीवरती जी 865 गावं आहेत, बरोबर आहे की नाही, तर त्यांना अराखीव सर्वसाधारण गटामध्ये कन्सिडर केलं जाईल. म्हणजे ओपन कॅटेगरीमध्ये कन्सिडर करण्यात येईल. आपण लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपण घेऊयात किंवा पुढे जाऊयात थोडंसं. ठीक आहे. हे जे मी तुम्हाला आता जस्ट सांगितलं की तुम्हाला डोमेसाईल सर्टिफिकेट कंपल्सरीच आहे. बरोबर आहे. जर तुम्ही डोमेसाईल नसेल तर मग त्यांनी काय सांगितलं होतं नंतर? ड्रायव्हिंग लायसन्स चालेल, आधार कार्ड चालेल, बँकची पासबुक चालेल. बरोबर आहे. त्यांनी त्या आयडेंटिटीमध्ये बदल केलेला होता. आणि मग नंतर सुद्धा तुम्ही डोमेसाईल काढलेलं असलं तरी सुद्धा चालेल. बरोबर आहे की नाही? ते आधीच असलं असं काही बंधनकारक नाही आहे. परंतु डोमेसाईल तुमच्याकडे पाहिजेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेला. अलग लक्षामध्ये? तेव्हाच तुम्हाला आरक्षणाचा फायदा घेता येईल. अन्यथा तुमचा फॉर्म कुठल्या कॅटेगरीमध्ये कन्सिडर होईल? विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, ओपन कॅटेगरीमध्ये कन्सिडर होईल. हे असं स्पष्ट लिहिलेलं आहे. बरोबर आहे. आता लक्षात घ्या, तुम्ही जे काही डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत, बरोबर आहे, ते जर समजा चुकीचे ठरले, एखादा डॉक्युमेंट व्यवस्थित म्हणजे व्हॅलिड नसला, तुम्ही अपलोड केला पण व्हॅलिड नाहीये, मग अशा परिस्थितीमध्ये तुमचा जो काही फॉर्म आहे तर तो ओपन कॅटेगरीमध्ये कन्सिडर होईल. लक्षात घ्या, ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. लक्षामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे की जर समजा कोणी वैध कागदपत्रे किंवा पुरावा अपलोड करू न शकलेल्या उमेदवाराचा जो फॉर्म आहे तर तो अराखीव गटामध्ये म्हणजेच ओपन कॅटेगरीमध्ये कन्सिडर होईल. ठीक आहे. फार सोपं आहे, असं काही कठीण त्या ठिकाणी नाहीये. ठीक आहे. पुढे जाऊयात आपण. आता बाकी असे खूप नियम आहेत, परंतु आपण जे महत्त्वाचे ते फक्त तेवढेच बघणार आहोत. बघा, महिला आरक्षणाचा जर तुम्हाला फॉर्म त्या ठिकाणी जर लाभ घ्यावयाचा असेल तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि अराखीव प्रवर्ग वगळता इतर सामाजिक प्रवर्गातील महिलांना नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र लागू राहील. म्हणजे तुम्हाला महिला आरक्षणाचा जरी सुद्धा फायदा घ्यायचा असेल तरी सुद्धा तुमच्याकडे काय पाहिजे? त्या ठिकाणी महिला रिझर्वेशनचं वेगळं सर्टिफिकेट असण्याची आवश्यकता नाही आहे, परंतु काय पाहिजे? तुम्हाला नॉन क्रिमिलियर पाहिजे, तेव्हाच तुम्हाला त्या ठिकाणी करता येईल. आता मी पुन्हा बघा, समजा एखादी भगिनी असेल की ज्यांनी म्हणजे ते रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये आहेत असं कन्सिडर आपण करूयात आणि त्यांनी ओपन कॅटेगरीमधील समजा एखादा पुरुष आहे त्याच्यासोबत लग्न केलेलं आहे, अशी जर परिस्थिती असेल तरी सुद्धा त्यांना स्वतःच्या मूळ प्रवर्गामधील सवलती देय असतील. अलग लक्षामध्ये? खूप सोपं आहे, काही कठीण नाही आहे. म्हणजे तुम्ही भलेही आता ओपन कॅटेगरीमधील व्यक्तीसोबत लग्न केलेलं असेल किंवा तुमचं पतीचं उत्पन्न हे तुमच्या वडिलांच्या उत्पन्नापेक्षा खूप जास्त असेल तरी सुद्धा चालेल. नॉन क्रिमिलियर हे तुमच्या वडिलांच्याच नावाचं चालेल. त्याच्यामुळे हा जो प्रश्न आहे की कुणाच्या नावाचं पाहिजे
तर ते नॉन क्रिमिलियरच्या संदर्भामध्ये हे तुम्हाला लक्षात येईल मूळ प्रवर्गानुसार, कारण की शेवटी कास्ट सर्टिफिकेट कोणाच्या नुसार बनत असतं, साहजिकच आहे ते वडिलांच्या सर्टिफिकेटनुसार किंवा त्या डॉक्युमेंट्सनुसारच बनत असतं. ठीक आहे, मला असं वाटतं की तुमच्या मनामध्ये जे प्रश्न असतील तर ते आता निघून जात असतील. बघा, महिलांनी त्या प्रवर्गाच्या आरक्षणाकरिता आवश्यक असलेल्या प्रवर्गामधील महिला आरक्षणाकरता नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र तुमच्याकडे आवश्यक आहे. आणि नॉन क्रिमिलियर हे साधारणतः वडिलांच्याच नावाचं त्या ठिकाणी असतं. आता हे जे माजी सैनिक आहेत, प्रकल्पग्रस्त आहेत, भूकंपग्रस्त आहेत, त्याच्यानंतर खेळाडू आहेत, अनाथ व्यक्ती असेल, तर तुमच्याकडे ते सर्टिफिकेट तुमचं ते आहे ते 100% काय असते राहतेच. बरोबर आहे, तर त्याच्यामध्ये काही शंका नाही आहे. पुढचं बघा, आता वयाच्या पुराव्यासाठी आपण म्हणतो की नाही सर टीसी पाहिजे, मार्कशीट पाहिजे किंवा बोर्ड सर्टिफिकेट पाहिजे, तर ते कशासाठी आणि कधी आवश्यक असतं ते बघा. तुमच्याकडे 10वीचं जर बोर्ड सर्टिफिकेट असेल तर टीसीची कुठल्याही पद्धतीची आवश्यकता नाहीये. अलग लक्षामध्ये हे 4 पैकी एक कुठलंही पाहिजे. बरोबर आहे, म्हणजे एकतर काय पाहिजे तुम्हाला वयाचं प्रमाणपत्र पाहिजे, म्हणजे सरळ सरळ तुमच्याकडे जर समजा हे असेल जन्मतारखेचा दाखला असेल तरी सुद्धा चालेल. नगरपालिका महानगरपालिका यांनी ग्रामपंचायत यांनी दिलेला जन्मतारखेचा दाखला चालेल. परंतु हे कशासाठी गृहीत धरलं जातं, फक्त तुमचं वय मोजण्यासाठी. आणि जर समजा तुमच्या 10वी 12वीच्या बोर्ड सर्टिफिकेटवरती, म्हणजे 12वीच्या नसतेच, फक्त 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेटवरती काय राहते विद्यार्थी मित्रांनो, बघा त्या ठिकाणी तुमची जन्मतारीख ही नमूद असतेच. बरोबर आहे, म्हणून तुम्ही या ठिकाणी काय करायचं, याचंच बस एकच सर्टिफिकेट लावून द्यायचं, बोर्ड सर्टिफिकेट. त्याच्यामुळे तुम्हाला वेगळी आवश्यकता नाहीये. जर बोर्ड सर्टिफिकेटवरती जर डेट ऑफ बर्थ, बरोबर आहे, DOB चुकीची असेल, बरोबर आहे, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काय करायचं आहे, हे चुकीचं मी चुकीचं लिहिलं, ते चुकीची वेलांटी दुसरी पाहिजे. ठीक आहे, चुकीची अशी पाहिजे. ठीक आहे, हां, तर अशा परिस्थितीमध्ये काय माहिती आहे का तुम्हाला TC लागेल, नाही ना. मग ते जर बरोबर असेल तर TCची आवश्यकता पडणार नाही. लक्षात घ्या, खूप सोपं आहे ना, काही अडचण नाही. हां, आता कन्व्हर्जन सर्टिफिकेट कोणाला लागेल, आपण म्हटलं होतं की कन्व्हर्जन सर्टिफिकेट पाहिजे. आता बघा, सुरुवातीला कसं होतं माहिती आहे का, जे पर्सेंटेज कॅल्क्युलेट व्हायचे हे कसे व्हायचे, डायरेक्ट, म्हणजे मिळालेले गुण, ठीक आहे, जेवढे तुम्हाला गुण मिळायचे, मिळालेले गुण आहे की नाही, भागीला एकूण गुण गुणिला 100 गुणिला 100 अशा पद्धतीने जे तुमचे आहेत ते गुण कॅल्क्युलेट व्हायचे. बरोबर की नाही. परंतु आता काय नवीन फॅक्टर काय आहे, CGPA आलेला आहे. बरोबर आहे, आणि CGPA नुसार तुमच्या मार्कशीटवर तुम्ही बघितलं असेल, पुण्याला 6.7 आहे, 8.7 आहे, 7.2 आहे, अशा पद्धतीने पॉइंटर आलेला आहे CGPA. तर आता हे पर्सेंटेज आहे का, तर नाही आहे. आता त्यांनी ह्या संदर्भामध्ये काय सांगितलेलं आहे बघा, खूप सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे की जर आपण वेगवेगळे विद्यापीठ जर आपण कन्सिडर केले तर प्रत्येक विद्यापीठाचा कन्व्हर्जन फॉर्म्युला जो आहे, तर तो सूत्र जे आहे ना, कन्व्हर्जन फॉर्म्युला हे वेगवेगळं आहे. आणि मग जर कन्व्हर्जन फॉर्म्युला वेगवेगळा असेल, मग अडचण काय येते विद्यार्थी मित्रांनो, बघा त्या ठिकाणी पर्सेंटेज आहे ना, तर ते वेगवेगळे भरतात. म्हणजे समजा आपण एक विद्यापीठ कन्सिडर केलं आणि त्या विद्यापीठाचं पर्सेंटेज एका विद्यार्थ्यासाठी 80% येत आहे आणि तेवढा CGPA दुसऱ्या सुद्धा विद्यापीठाचा आहे, परंतु त्यांचा कन्व्हर्जन फॉर्म्युला वेगळा असू शकतो आणि त्या कारणामुळे त्याचे पर्सेंटेज वेगळे येतात. बरोबर की नाही. म्हणजे प्रत्येक विद्यापीठाचा कन्व्हर्जन फॉर्म्युला वेगवेगळा आहे. म्हणून तुम्ही आता जे गुण टाकले असतील सर्टिफाय करत असताना ते टाकलेले असतील जाऊ द्या, परंतु तुमच्याकडे कन्व्हर्जन सर्टिफिकेट पाहिजे, हे की नाही. थोडं विद्यापीठामध्ये जा, कॉलेजमध्ये जा, थोडेसे कष्ट घ्या आणि कन्व्हर्जन सर्टिफिकेट मिळवा भावांनो, ते खूप महत्त्वाचं आहे. पुढे जाऊयात आपण. ठीक आहे, हे काही मी स्वतःच्या मनानं सांगत नाही, बरोबर की हे जे सगळं या ठिकाणी लिहिलेलं आहे तेच आहे. महिला आरक्षणाचा जर तुम्हाला फायदा घ्यायचा असेल तर तुमच्याकडे डोमेसाईल पाहिजे. एवढंच नाही, कुठल्याही पद्धतीच्या आरक्षणाचा फायदा घ्यायचा असेल तर तुमच्याकडे डोमेसाईल असणं फार गरजेचं आहे. आता बघा, ज्या विवाहित महिला आहेत त्यांच्या नावामध्ये काय असतं, बदल असतो. बरोबर आहे की नाही. बघा, विवाहित महिलांना विवाह निबंधक किंवा सक्षम अधिकारी यांनी दिलेलं विवाह प्रमाणपत्र असावं, म्हणजे मॅरेज सर्टिफिकेट पाहिजे, आहे की नाही. आता बघा इथं कसा भानगड सुरू आहे, मॅरेज सर्टिफिकेट सुद्धा काढायला लावलं, त्याच्यानंतर नावात बदल असल्यास काय म्हणते, राजपत्र सादर करा, गॅजेट. बरोबर आहे की नाही. आता बघा, तुमच्याकडे गॅजेट नसेल तरी सुद्धा चालेल, तुमच्याकडे ॲफिडेव्हिट जर असेल तर तरी सुद्धा चालेल, ॲफिडेव्हिट असलं तरी सुद्धा चालेल, काही एक अडचण नाहीये. ॲफिडेव्हिट नसलं आणि फक्त मॅरेज सर्टिफिकेट आहे तरी सुद्धा ठीक आहे. बरोबर आहे, त्यासाठी वेगळं गॅजेट करण्याची आवश्यकता नाहीये, नावामध्ये बदल असलं तर. आता राहिलं गोष्ट लहान कुटुंबाचं जे प्रमाणपत्र आहे तुम्हाला पाहिजे,
तर हे बघा काय लिहिलेलं आहे, एका साध्या कागदावरती लिहून असलेलं पाहिजे. काय की समजा मी महेश देवळे आहे, माझं लग्न या दिवशी झालेलं आहे आणि मला 2च चिल्ले पाळले आहेत, तिसरं जर चिल्लं पाळलं असलं तर मात्र ही नोकरी माझ्याकडनं घेण्यात येईल, अशा पद्धतीने लिहून द्यावं लागते. बा मला 2 पेक्षा कमी लेकरं येतं, म्हणजे 2 येतं, 2 किंवा 2 पेक्षा कमी येतं. आता एखाद्याचं लग्न झालं नसन, अगर शादी नाही हुई तो उनको छोटे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र द्यावं लागेल का नाही, पण ठीक आहे तरी लिहून द्यायचं, मला लग्न झालं नाही, मला लेकरच नाही तर झालं बा, आहे की नाही. असं ते सोपं आहे. कोणतं म्हणते साध्या कागदावर लिहून द्यावं लागते, आलं का लक्षामध्ये. नसलं तर मग काय करावं लागते, प्रतिज्ञापत्र द्यावं लागते, आहे की नाही. त्याच्यावरती काही फारसं असं कठीण नाहीये. त्याच्यानंतर काय, तुमच्याकडे जर MSCITचं सर्टिफिकेट असेल तर ते द्या. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही काय करू शकता, नोकरी लागल्याच्या नंतर 2 वर्षापर्यंत तुम्हाला सूट मिळते, ठीक आहे का नाही. MSCITचं सर्टिफिकेट मी तुम्हाला माझंच सांगतो, माझं जे MSCITचं सर्टिफिकेट आहे तर ते मी नोकरी लागल्याच्या नंतर मिळवलं होतं, आलं लक्षामध्ये. त्याच्यापूर्वी मी केलीच नव्हती MSCIT, ठीक आहे. आता तुम्ही गैरप्रकारामध्ये जर नसालाच असला तर तुम्ही त्यांचं ते फॉर्मच तुम्ही भरून घेतला नसता, काही कारवाई वगैरे असेल तर कॅरेक्टर सर्टिफिकेट वगैरे लागते, ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला एवढे डॉक्युमेंट्स लागतात. फार सोपं आहे, फार सोपं आहे. अनेक जण काय म्हणत होते, अरे बापरे तुम्हाला 50 डॉक्युमेंट्स लागतात. काय करायचे 50 डॉक्युमेंट्स, काय अख्खी वंशावळ आणायची का त्या ठिकाणी. 50 डॉक्युमेंट्सची काहीच गरज नाही. जे मी तुम्हाला डॉक्युमेंट सांगितलेले आहेत एवढे तुमच्याकडे पाहिजेत. याच्या व्यतिरिक्त कास्ट सर्टिफिकेट पाहिजे आणि बाकी काही 1-2 चिल्लर असतील तर ती तुमच्याकडे आहेतच ना. 10वी-12वीचं बोर्ड सर्टिफिकेट असेल, डिग्री सर्टिफिकेट असेल, त्याच्यानंतर ग्रॅज्युएशनच्या मार्कशीट असतील, बोर्ड सर्टिफिकेट आणि ती डिग्री असेल तर ते राहतेच, कोणाहीपाशी राहते, बरोबर आहे. तर त्या अनेक विद्यार्थ्यांपाशी काही नाही आहे. पदवीदान समारंभ जो असत असतो, पदवीदान समारंभ, बरोबर आहे की नाही, तर त्याच्यामध्ये असलेलं सर्टिफिकेट अनेकांकडे नाहीये, म्हणून ते तुम्ही काढून घ्या. याला डिग्री सर्टिफिकेट म्हणतो आपण किंवा कन्व्होकेशन सर्टिफिकेट म्हणतो, बघा है ना. तर ते तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. मला काही विद्यापीठ असे आहेत की जोपर्यंत डिग्री सर्टिफिकेट मिळत नाही तोपर्यंत पासिंग सर्टिफिकेट देतात, परंतु पासिंग सर्टिफिकेटची तारीख ही तुमची डिग्री सर्टिफिकेट ज्या दिवशी इश्यू होईल, बरोबर आहे, म्हणजे ज्या दिवशी पदवीदान समारंभ होईल. समजा मी 2022 मध्ये एखादी डिग्री घेतली असेल, मग 2022 मध्ये विद्यापीठाने कधी ना कधी, एकदा 2022 मध्ये नाही तर 23 मध्ये त्या ठिकाणी कन्व्होकेशन सेरेमनी आयोजित केलेली असेल, पदवीदान समारंभ आयोजित केलेला असेल, तर तोपर्यंतच ते पासिंग सर्टिफिकेट चालतं जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर. त्याच्यानंतर जे तुम्हाला डिग्री सर्टिफिकेट कंपल्सरी पाहिजे, बरोबर आहे. अशा पद्धतीने माहिती आहे. या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये कुछ अगर बातें रही होंगी तो कमेंट बॉक्स आप सबके लिए खुला है. धन्यवाद.